नमस्कार, स्वागत करतो तुमचं स्वराज्य ज्ञान प्रबोधिनी आरवीच्या यूट्यूब पेजवर. मित्रांनो, आज मी न मराठीचा व्हिडिओ बनवणार आहे, न गणिताचा बनवणार आहे, न विज्ञानाचा बनवणार आहे. आज एका नव्या विषयाला सुरुवात करायचं मी ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान हा विषय ह्या पहिल्या व्हिडिओच्या निमित्तानं आपण आज सुरू करणार आहोत. मित्र, खरं पाहता आपला देश संविधान चालते हे सगळ्यालाच माहीत आहे, परंतु संविधान वाचण्याची तसदीद ह्या ठिकाणी कोणीच घेत नाही. संविधानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन गोष्टी आहेत. एक संविधानाला डोक्यावर घेऊन नाचणाराही वर्ग आहे आणि एक संविधानाचा द्वेष करणाराही वर्ग आहे, आणि दोघांनीही वाचलेलं नाही आहे. जो डोक्यावर घेऊन नाचते त्यानेही वाचलेलं नाही आहे आणि जो त्या ठिकाणी त्याचा द्वेष करते त्यानेही वाचलेलं नाही आहे. परंतु ज्यानं वाचलेलं आहे त्याच्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजा. आता या संविधानामध्ये ज्या काही एकंदर कलम आहे ती प्रत्येक कलम आपल्या जीवनाशी कशी निगडीत आहे हे संविधान वाचल्यावर समजते. आता तुम्ही सर्व काही त्यात वाचण्याच्या भानगडी वगैरेमध्ये पडत नाही, त्यामुळे मी माझे जे दर्शक ह्या यूट्यूब चॅनलचे आहेत त्या दर्शकांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आज आपण जे कलम शिकणार आहोत ते कलम आहे कलम 32, घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. आता स्पर्धा परीक्षेच्या जर अनुषंगानं पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं कलम आहे, किंबहुना तुमच्या आमच्या लौकिक जीवनामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं गरजेचं कलम म्हणून आपण या कलमाकडे पाहू शकतो. आणि एवढंच काय की ज्यांनी हे भारतीय संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भारताच्या घटनेचं कलम 32 हे घटनेचा आत्मा आणि घटनेचं हृदय असा त्या कलमाचा गौरव केलेला आहे. सर्वोच्च न्यायालय कलम 32च्या बाबतीमध्ये म्हणत असताना भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य म्हणूनच कलम 32 कडे पाहते. त्यामुळे या कलम 32चा अभ्यास असणं, त्याच्याबद्दल माहिती असणं हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या बरोबरीनंच सामान्य लोकांनाही तेवढंच गरजेचं आहे. आणि आपण जे पाहतो का ही जी आपली दुरावस्था होऊन राहिली, हे दुरावस्था होण्यामागचं कारण देखील आपल्याला संविधान माहीत नाही आहे. आपल्याला आपले हक्क माहीत नाही आहे. आपले हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये येतात, कोणत्या भागात येतात हे माहीत नाही आहे. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न, त्याची सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं करणार आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहीत असेल अथवा नसेल, आपलं भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांना काही मूलभूत हक्क देत असतं. त्या मूलभूत हक्काचा समावेश होतो भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये. या भाग 3ला भारतीय संविधानाचा किंवा भारतीय घटनेचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. हा प्रश्न देखील त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पुरांना येत असतो. विविध परीक्षांमध्ये MPSC मध्ये विषय येतो की भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात. तर भाग 3 म्हणजे भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश होतो. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 पर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी काही मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. विविध प्रकारचे स्वातंत्र्य. आता आपण सोशल मीडिया पाहत असताना काही लोक काही बोलते, काही जिभेले हाड त्या ठिकाणी नसल्यासारखं बोलत असतात. मग त्यांना ज्यावेळी अटक बिटक झाली की मग सांगतात आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, याची गळचेपी होऊ लागलेली आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आपल्याला जे वाटतं ते बोलण्याचं स्वातंत्र्य, परंतु ते कायद्याच्या चौकटीत असतं हे काही लोकांना माहीत नसतं. मग बसते झामे पोलीस स्टेशनची. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचबरोबरीने आम्हाला कुठेही जाण्याचं म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र वगळता कुठेही जाण्याचं, कुठेही राहण्याचा अधिकार किंवा ते हक्क आम्हाला संविधान प्रदान करते. कोणताही व्यवसाय करण्याचा, कोणताही म्हणजे गांजा विकान काय, कोणताही म्हणजे जो लिगल व्यवसाय करण्याचा अधिकार देखील आम्हाला भारतीय संविधान देतं. त्याचबरोबर जीवितेचा हक्क देतं. जीविताचा म्हणजे जिवंत राहण्याचा हक्क देतं. पुन्हा बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणाचा हक्क देतं. त्याच्यामध्ये विविध कलम आहे. तो एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो आणि तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी पुढच्या काळामध्ये करणार आहे. परंतु आज घटनेचा आत्मा ज्या कलमाला म्हटलं गेलेलं आहे त्या कलमापासून संविधान शिकवण्याची सुरुवात करायला ठरवलं आहे. तर कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क काय असतो, याची तरतूद कशी केली जाते, याची अंमलबजावणी कशी केली जाते हे आपण आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं पाहणार आहोत. त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला कोणते अधिकार प्राप्त आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन आपण ते आपले गमावलेले हक्क कसे त्या ठिकाणी परत करू शकतो हे आपण आजच्या या कलमाच्या निमित्तानं शिकणार आहे. मित्र, आता जसं का मी सांगितलं 12 ते 35 पर्यंत आपल्याला काही मूलभूत हक्क आहेत. त्या मूलभूत हक्क आपल्याकडून कोणीही हिरावून घेत नाहीत आणि यदा कदाचित घेतले तर मग का हो गुरुजी, एखाद्याने घेतले हक्क हिरावून, प्रशासनाने घेतले, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतले, न्यायालयाने घेतले, सरकारने घेतले, मग आपण कसं करायचं. मग त्याच्यासाठी कलम 32 आहे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. हा देखील एक मूलभूत हक्क आहे. जसे विविध मूलभूत हक्क आहे तसाच मूलभूत हक्कांच्या प्राप्तीसाठी घटनात्मक उपाययोजनाचा हक्क हा देखील एक मूलभूत हक्क आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपले जे काही 12 ते 35 अंतर्गत समाविष्ट होणारे जे विविध हक्क आहेत ते हक्क परत मिळवण्याचा
देखील आपल्याला हक्क आहे आणि तो परत मिळवण्याचा हक्क कशा माध्यमातून आपल्याला प्राप्त होतो ते आपण आजच्या निमित्तानं पाहणार आहे. मित्र, भारतीय संविधानाची जर आपण चर्चा केली किंवा त्याच्याकडे पाहिलं तर जगामध्ये अनेक श्रेष्ठ ग्रंथ आहेत. त्या श्रेष्ठ ग्रंथांपैकी किंबहुना एखादा देश कसा चालावा आणि ते देश चालवणारे जे ग्रंथ आहे, जे संविधान आहे, त्या संविधानामधलं सर्वश्रेष्ठ जर कोणता संविधान असेल तर ते भारतीय संविधान आहे. त्याच्यामागं अथक कष्ट देखील आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अथक कष्ट, त्या कष्टातून हा ग्रंथ निर्माण झाला. तर या ग्रंथामध्ये सामान्य नागरिकांना जे अधिकार देण्यात आलेले आहे त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये ते अधिकार जर समजा हिरावले जात असतील तर ते परत मिळवण्याच्या संदर्भात 2 कलमांची तरतूद करण्यात आली आहे. कलम 32 आपण सविस्तर असतं पाहणारच आहोत, परंतु कलम 32 आणि कलम 226 ही 2 कलम आहेत. कलम 32 हे सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे आणि कलम 226 उच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे. आता एवढं सगळं सांगत असताना कदाचित तुम्हाला कळलं नसेल की 32 काय, मूलभूत हक्क परत मिळवण्याचा मूलभूत हक्क म्हणजे कलम 32 होईल. याच्या संदर्भात जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तो उलगडा तुम्हाला होत जाईल. तर कलम 32 काय आहे? कलम 32 हे सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे आणि कलम 32 सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात असताना हे प्रारंभिक आहे. प्रारंभिक म्हणजे काय आहे? तर आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. आता आपल्याला सामान्यपणे एवढं तर माहीत आहे का, समजा एखादी केस कोर्टात दाखल झाली, समजा सेशन कोर्टामध्ये केस दाखल झाली तर आपण डिस्ट्रिक्टमध्ये जातो, डिस्ट्रिक्टमधून आपण हायकोर्टापर्यंत जातो आणि हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जातो. तर कलम 32च्या बाबतीमध्ये अशी काही तरतूद नाही आहे. कलम 32मध्ये आपण डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि त्याचबरोबर कलम 35मध्ये अशी देखील तरतूद करण्यात आली आहे की सर्वोच्च न्यायालयाचा हा जो कलम 32 अंतर्गत जो विशेषाधिकार आहे प्राधिलेख काढण्याचा, प्राधिलेख म्हणजे सर्वोच्च न्यायालय निर्देश देऊ शकते, आदेश देऊ शकते आणि प्राधिलेख काढू शकते. ते 5 प्रकारचे प्राधिलेख काढणार आणि 5ही प्राधिलेखाचा अर्थ आपण आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं समजून घेणार आहे. परंतु कलम 32 अंतर्गत जे सर्वोच्च न्यायालयाने प्राधिलेख काढण्याचा विशेषाधिकार आहे किंवा कलम 32 अंतर्गत त्या ठिकाणी घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार आहे, ते घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार किंवा हक्काच्या संदर्भामध्ये खटला चालवण्याचे अधिकार इतर न्यायालयांना देखील दिले जाऊ शकते असं कलम 35 सांगते. परंतु त्या इतर न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाचा समावेश होत नाही, कारण उच्च न्यायालयाकडे कलम 226 आहे. हे कलम 226 कलम 32 पेक्षाही व्यापक आहे. कलम 32 मध्ये फक्त आपण मूलभूत हक्काच्या साठीच त्या ठिकाणी प्राधिलेख काढू शकतो, आपण काढू शकतो म्हणजे सर्वोच्च न्यायालय काढू शकतो. मात्र कलम 226 जे उच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा अधिकार देतं ते कलम 226 मूलभूत हक्काच्या शिवाय म्हणजे हे जे प्राधिलेख बघतोय आपण, हे प्राधिलेख तर काढू शकतं कलम 226, परंतु त्या व्यतिरिक्त इतर जे काही आपल्याला संविधानिक हक्क प्राप्त होतात, इतर जे काही अधिकार प्राप्त होतात त्या संदर्भात प्राधिलेख काढण्याचा अधिकार देखील कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला आहे. तर कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला फक्त मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. आता हे प्राधिलेख काढण्याचे जे अधिकार आहे हे प्राधिलेख काढण्याचे अधिकार संसद कोणत्याही कायद्याच्याद्वारे कमी करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये घट करून आणू शकत नाही. याचा जर आपण संदर्भ पाहिला तर 1997 साली जो चंद्रकुमार खटला झाला, त्या चंद्रकुमार खटल्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की कलम 226 आणि कलम 32 हे भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये बदल करता येणार नाही. त्याचबरोबर कलम 226च्या संदर्भात जर विशेष सांगायचं झालं तर जसं की म्हटलं जातं, स्पर्धा परीक्षा मुलांना माहिती आहे की रीट काढण्याच्या संदर्भामध्ये किंवा प्राधिलेख काढण्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचे अधिकार व्यापक का आहेत? कारण उच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन देखील आपले त्या रीट काढू शकते. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की मूलभूत हक्काच्या व्यतिरिक्तही जे काही इतर अधिकार आहे ते अधिकार प्राप्त करून देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा जो काही अधिकार क्षेत्र आहे ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे. मित्र, एवढं सगळं समजावून सांगितल्यानंतर बघा मग हे कलम 32 आहे, याच्या संदर्भात काही लोकांना प्रश्न पडला का, सर आणीबाणी लागते हो कलम 359 अंतर्गत. मग या आणीबाणीमध्ये सगळा जो कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम राष्ट्रपतीकडे जाते, राष्ट्रपती होल अँड सोल पॉवर असते. मग राष्ट्रपतीकडे ते सगळं गेल्यानंतर मग हे जे कलम 32 आहे किंवा 226 आहे हे रद्द केले जाऊ शकत नाही संविधानातून, इथपर्यंत ठीक आहे. किंवा आपले जे काही मूलभूत हक्क आहे ह्या मूलभूत हक्काला बाधा येत नाही का, हे स्थगित होत नाही का? तर काही मूलभूत हक्क स्थगित होतात, परंतु 2 मूलभूत हक्क असे आहेत कलम 20 आणि कलम 21 अंतर्गत. कलम 20 आणि कलम 21 हे मूलभूत हक्क त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये देखील स्थगित होत नाही. म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण आणि जीविताचं संरक्षण हे 2 जे कलम आहेत हे 2 कलम मूलभूत हक्क आहे
20 आणि 21 कलमांतर्गत येणारे हे आणीबाणीच्या काळात देखील त्या ठिकाणी रद्द केले जाऊ शकत नाही किंवा त्याला स्थगिती दिली जाऊ शकत नाही. कलम 32चा जो काही आपण आढावा घेतला तो समजला असं सुगृहीत धरतो. कलम 226चा देखील आढावा घेतला, हे समजलं असं समजतो. आणि हे जे 5 प्राधिलेख मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय काढते त्यात ते समजावून सांगण्याचा प्रयत्न किंवा ते समजावण्याच्या दिशेनं मी आता वाटचाल करतो. आता बघा, संविधानाच्या संदर्भात व्हिडिओ आहे, पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या वाटोळे जे होऊन राहिलं, विकास जो नाही होऊन राहिला ना, विकास न होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्यामध्ये अज्ञान आहे. आपल्यामध्ये राजकीय अज्ञान आहे, संविधानिक अज्ञान आहे. आता राजकीय अज्ञान आहे म्हणजे काय, तर आम्हाला राजकारण समजत नाही. आम्हाला वाटते का कोणी भगवा झेंडा घेतला आणि तो हिंदुत्ववादी झाला आणि ज्यानं तिरंगा घेतला तो सेक्युलर झाला. पण अंदरचं काय कायबेर आहे हे काय आम्हाला समजत नाही. आणि संविधानिक अज्ञान म्हणजे काय, तर आम्हाला संविधान कोणकोणते हक्क प्रदान करते हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे देशाचा विकास नाही होऊन राहिला. देशाचा विकास होणं खूप गरजेचं आहे. तेवढ्या टॅक्सी आपण देतो. काल मी त्या ठिकाणी व्हॉट्सअपले काही लोकांचे स्टेटस चेक करत असताना एक स्टेटस दिसलं की एका कंपनीची गाडी आपल्या मार्केटमध्ये आणत असताना ती कंपनी 40,000 रुपये कमावते आणि डीलर तिच्यावरती 1 लाख रुपये कमावतो आणि सरकार 18 लाख रुपये टॅक्स घेते. जर गाडी 40 लाखाची असेल तर खरं काय खोटं काय परमेश्वराला ठाऊक, पण होऊ शकते असं. ज्या प्रमाणात आपलं तेल निघणं सुरू आहे त्या हिशोबात तर एवढा मोठा पैसा झाला तरी विकास झाला पाहिजे. आणि असं नाही का भारताचा विकास नाही होऊन राहिला. काही काही राज्य आहे बरं का टोकाचा विकास करून राहिले, टोकाचा म्हणजे खरंच वाटणार नाही असा विकास करून राहिले. दिल्लीला जाऊन, आता दिल्लीला तर काही मी गेलो नाही, पण सांगतात दिल्लीमध्ये शाळा मोफत, 300 युनिट वीज मोफत, पाणी मोफत, बाय एस टी मोफत. आणि एक आपले राज्य आहे संडासला जायची 5 रुपये आहे. म्हणजे विकासामधला भेदपा का, कारण दिल्लीमध्ये सुशिक्षित लोक राहतात, त्याला बरोबर समजते आपले हक्क कसे मागून घ्यायचे. एक आपण राहतो, आपण पक्षाचे गुलाम झालो आहे, राजकीय लोकांचे गुलाम झालेलो आहे. त्याच्यामुळे आपलं वाटोळ होऊन राहिलं. आणि वाटोळ जर थांबवायचं असेल तर पहिले संविधान समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर देशही खड्ड्यात जाईल, तुम्हीही खड्ड्यात जाल आणि त्याच्यासोबत मलाही खड्ड्यात घेऊन जाल. आणि मला खड्ड्यात जायचं नाही म्हणून हे सगळं शिकवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करून राहिलो. 5 प्रकारचे प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय करत असते. 5 प्रकारचे, ते 5 प्रकारचे प्राधिलेख कलम 32 अंतर्गत म्हणजे घटनात्मक उपाययोजनाच्या हक्काअंतर्गत 5 प्रकारचे प्राधिलेख काढते. पहिला प्राधिलेख आहे बंदी प्रत्यक्षीकरण. याला म्हणते हॅबियस कॉर्पस. लॅटिन शब्द आहे हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पसचा इंग्लिशमध्ये अर्थ होते टू हॅव द बॉडी ऑफ, म्हणजे सदेह उपस्थिती. टू हॅव द बॉडी ऑफ. तुम्ही जय भीम पिक्चर पाहिला असेल, साऊथचा पिक्चर होता, हिंदीत डब झाला आणि बऱ्याच लोकांनी त्याला डोक्यावर घेतला म्हणजे घ्यास लागत होता, घेण्यासारखा पिक्चर होता. काय अन्याय लेवाच्या फोडली तुम्हाला सांगतो त्या पिक्चरमध्ये. सूर्या शिवकुमार जस्टिस चंद्रूचं कॅरेक्टर प्ले करतो त्याच्यामध्ये तो. आणि एका मागासवर्गीय समाजाच्या लोकांवरती बायबर्थ क्रिमिनलचा ठप्पा लागतो. बायबर्थ म्हणजे जन्मापासूनच गुन्हेगार. तर त्याच्यामध्ये त्यांना अटक केली जाते. अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात वगैरे काही हजर केलं जात नाही, डायरेक्ट डांबून ठेवतात. मग तो जस्टिस चंद्रू जो असतो त्याच्याकडे त्या राजा कन्नूची म्हणजे हिरोची बायको जाते संगिनी गेल्यानंतर मग ती केस कोर्टामध्ये दाखल होते बंदी प्रत्यक्षीकरण अंतर्गत. कारण बेकायदेशीरपणे राजा कन्नूला अटक केलेली असते. ह्या पिक्चर पाहिला पण तो फक्त बंदी प्रत्यक्षीकरण समजलं. आणि पिक्चर म्हणजे काही ज्ञानाचं साधन होईल नाही बाबा, त्यात फक्त साधन ज्ञान भेटते. ते ज्ञान घेऊ 18 वर्षाचे पोट्टे बॅगा भरभर पळून राहिले. तर पिक्चर पाहायचे तर कोणते पाहायचे हे समजलं पाहिजे. त्या जय भीम पिक्चरचा संदर्भ देऊन असे पिक्चर पाहिले पाहिजे, फॅन्ड्रीसारखे पिक्चर पाहिले पाहिजे, सैराटही पाहायला पाहिजे, पण चांगलं घ्या. आजची परीक्षा होण्याचा प्रयत्न करू नका. झुंड नावाचा पिक्चर आलेला आहे, त्यानंतर कर्णन नावाचा त्या ठिकाणी पिक्चर आला आहे, मागं काश्मीर फाईल संदर्भातला पिक्चर आला होता. असे रिअलिस्टिक पिक्चर आपण पाहिले पाहिजे. ते पाहत नाही फालतूचे पिक्चर. हम साथ साथ है, जन्मों के साथी, हे पिक्चर पाहायला बंद करा. टू हॅव द बॉडी ऑफ म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण. एखाद्या व्यक्तीला, एखादा खाजगी व्यक्ती किंवा पोलीस प्रशासन जर बेकायदेशीरपणे डांबून ठेवत असेल, कसं बेकायदेशीरपणे डांबून ठेवतो म्हणजे कोंडून ठेवतो, वराड्यात लोक आपण कोंडून ठेवतो, अटक करून ठेवत असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन बंदी प्रत्यक्षीकरणच्या संदर्भामध्ये रीट काढण्याच्या संदर्भामध्ये आपण एक खटला दाखल करू शकतो. काही एखाद्या व्यक्तीला बाबा त्या व्यक्तीने आणि एक केस दाखल करू शकते. त्या अटक झालेल्या व्यक्तीचे जे काही मित्रमंडळ असतात, सगळे सोयरे असतात, त्या ठिकाणी रीट दाखल करू शकतात बंदी प्रत्यक्षीकरण अंतर्गत की ह्या व्यक्तीची अटक बेकायदेशीर आहे. मग न्यायालय काय करतं, न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय करतं की तशा पद्धतीचा प्राधिलेख काढतं की सदर व्यक्तीची अटक ही बेकायदेशीर असल्याचं आमच्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी खटला दाखल झालेला आहे. त्यामुळे तुमच्यावरती आरोप आहे की सदर व्यक्तीला तुम्ही बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेला आहे, कोंडून ठेवला आहे. तुम्ही त्याला न्यायालयासमक्ष सदेह हजर करा. टू हॅव द बॉडी ऑफ, त्याला त्या ठिकाणी उपस्थित करा. आता अशा संदर्भातला रीट केव्हा काढला जाऊ शकतो, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल.
ते खाजगी व्यक्तीनं असो, पोलीस प्रशासनाने असो, किंवा एखाद्या समजा संस्थेने केलेली अटक असो. मात्र ही अटक जर का कायदेशीर असेल, न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भात असेल, किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल, म्हणजे एखाद्या माणसाला अमेरिकेत पकडलं तर भारताचं सर्वोच्च न्यायालय असं नाही करू शकत, हेबियस कॉर्पस नाही करू शकत. अधिकार क्षेत्रामध्ये असलं पाहिजे भारताच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर अटक असेल तर मात्र हेबियस कॉर्पस काढता येते. परंतु अटक कायदेशीर असेल तर काढता येत नाही. नाही तर दारूचा धंदा करा, त्याला पोलिसांनी पकडून न्यावं आणि आम्ही म्हणा हेबियस कॉर्पस करतो. संविधानाचा, कायद्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. कायदे जरी दुधारी तलवार असली तरी ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. कोणताही कायदा असो, कायदे फायद्यासाठी असतात, गैरफायद्यासाठी नव्हे. तर बंदी प्रत्यक्षीकरण केव्हा? जेव्हा अटक बेकायदेशीर असेल तेव्हा. त्यानंतरचा प्रकार आहे परमादेश. एक एक प्रकार समजावून सांगतो. परमादेश म्हणजे काय? तर परमादेश म्हणजे काय? तर एखादा सरकारी प्रतिष्ठान असेल म्हणजे सरकारी कार्यालय असेल, एखादा सरकारी प्रशासकीय अधिकारी असेल, आणि तो प्रशासकीय अधिकारी जर आपले काम करण्यास टाळाटाळ करत असेल, काम करत नसेल, आणि त्याच्या काम न करण्यामुळं जर समजा सामान्य लोकांचे जर मूलभूत हक्क डावलले जात असतील, त्याच्यावर गदा जर येत असेल, तर त्या कंडिशनमध्ये सर्वोच्च न्यायालय परमादेश म्हणजे मेंडामस, मेमंडच झालं, चुकलं वाटतं इथं, मेंडामस या नावाचा आदेश काढू शकते. मेंडामस नावाचा. मेंडामस म्हणजे काय? तर वी कमांड, आम्ही आज्ञा देतो तर तू जे हे सगळा शांतपणा करून राहिला, ह्या शांतपणामुळे सामान्य लोकांचे मूलभूत हक्क डावलले जाऊ लागले, आणि त्याचे अधिकार डावलले गेल्यामुळे संविधानाचा अवमान होऊन राहिला. कारण संविधानाचं कोणतेही कलम न मानणं म्हणजेही संविधानाचा अवमान होय. संविधानाचा अवमान म्हणजे काय? तर फक्त त्याची अवहेलना करणं नव्हे, त्या कलमाचा अनादर करणं. तसा तर खरं पाहता थोडंसं कठोर होईल, काही लोकांना पटणारही नाही, काही लोक ऑफेन्सिव्ह होतील माझ्याबद्दल, का तुम्ही असं कसं बोलू शकता. परंतु भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितले आहे. त्या मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ घेऊन आता या लांबवत नाही. त्या मूलभूत कर्तव्याचं पालन न करणं म्हणजे देखील एक प्रकारचा संविधानाचा अवमानच आहे. आम्ही राजरोसपणे करतो, आणि काही लोक डोक्यावर घेऊन फिरतो संविधानाला, आणि काही लोक त्या ठिकाणी माहीत काहीच नाही त्याच्यामध्ये काय आहे. अभि तुझ्या जगण्याचा अधिकार आहे, तू त्याचा राग करतो संविधानाचा, आणि तुला कधीच वाचला नाही, तू डोक्यावर घेऊन फिरून राहिला. संविधान हे डोक्यावर घेण्याची गोष्ट नाही, डोक्यात घेण्याची गोष्ट आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. तर ह्या संविधानाच्या संदर्भामध्ये पाहत असताना आपण पाहून कलम 32 परमादेश म्हणजे काय? मेंडामस, वी कमांड. आम्ही त्या ठिकाणी आदेश देतो. काय आदेश देतो? की तू जर समजा तुझं कर्तव्य पार पाडण्यास नकार देत असशील, किंवा दिरंगाई करत असशील, कुचराई करत असशील, तर त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय परमादेश किंवा महादेश किंवा मेंडामस या प्रकारचा प्राधिलेख काढू शकते. कोणाविरुद्ध काढता येते? तर एक काढता येते सार्वजनिक संस्था. सार्वजनिक संस्थेच्या विरुद्ध मेंडामस काढता येतो. त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण याच्या विरुद्ध मेंडामस काढता येतो, आपल्याला परमादेश काढता येतो. मात्र खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं कर्तव्य स्वेच्छाधीन असेल, स्वेच्छाधीन म्हणजे करीन तर करीन नाही करीन अशा प्रकारचं. जसं आपल्या राज्यपालाला नाही का, काही आमदार राज्यपालाच्या द्वारे नियुक्त केले जातात, मग राज्यपाल त्यांना नियुक्ती देतो. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा क्षेत्रातले 12 का काहीतरी आमदार निवडले जाते, आता लक्षात नाही. राज्यपालाच्या स्वच्छाधीन नाही दिले, 1.5 वर्ष झाले, हिंडा त्याच्या मागं, त्याच्यावर थोडी मेंडामस दाखल करता येईल आपल्याला. का हो तुम्ही कोणत्या आमदार तरी नियुक्त करू राहिले, यांना आमच्या लोकांचे मूलभूत हक्क डावले जाऊ लागले. कारण अधिकार स्वेच्छाधीन आहे. कोणाचा? त्या अधिकाऱ्याचा, राज्यपालाचा. त्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या विरुद्ध आपण मेंडामस दाखल करू शकत नाही, परमादेश दाखल करू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध देखील आपण मेंडामस दाखल करू शकत नाही. हे दुसऱ्या प्रकारचा प्राधिलेख बंदी प्रत्यक्षीकरण सांगितलं. हा प्राधिलेख कोणाविरुद्ध काढता येतो? सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक व्यक्ती किंवा न्यायाधिकरणाच्या विरुद्ध किंवा एखादा कर्मचारी असेल, कर्मचाऱ्याच्या विरुद्ध परमादेश काढता येतो. त्यानंतरचा प्रकार आहे प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन, रोखलं जातं. कोणाला रोखलं जातं? प्रतिषेधचा अर्थ होतो टू फॉरबिड. टू फॉरबिड म्हणजे आम्ही तुला रोखत आहो, खबरदार पुढे जाशील तर. कोणाला म्हणते असं? सर्वोच्च न्यायालय 3ऱ्या क्रमांकाच्या प्राधिलेखामध्ये. अशा प्रकारचा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध काढू शकते. कोण्या कंडिशनमध्ये? ज्यावेळी कनिष्ठ न्यायालय काय करते? आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन, म्हणजे प्रत्येक न्यायालयाला काही विशिष्ट अधिकार आहे ना, जसं आपण सर्वोच्च न्यायालयाचा विशेष अधिकार पाहून राहिलो 226 मध्ये उच्च न्यायालयाचा पाहिला, तसेच कनिष्ठ न्यायालयाला काही विशेष अधिकार असतात.
परंतु त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन कनिष्ठ न्यायालय काम करता येत नाही. जर त्या परिस्थितीमध्ये कनिष्ठ न्यायालय काम करत असेल तर त्यावेळी वरिष्ठ न्यायालय काय करते, त्याच्या विरुद्ध ह्या प्रकारचा प्रतिषेध काढू शकते, ह्या तिसऱ्या प्रकारचा प्राधिलेख काढू शकते. प्रतिषेध म्हणजे टू फॉरबिड हे न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकाराच्या विरुद्ध काढता येतो. मात्र प्रशासकीय अधिकारी, कायदे मंडळ, खाजगी संस्था यांच्या विरुद्ध प्रतिषेध काढता येत नाही का, तुम्ही जर तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करू राहिले हे करू नका. हे कुठं करता येते, फक्त समन्यायिक न्यायिक प्राधिकाराच्या विरुद्ध काढता येतो. प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध, हा प्रतिबंधात्मक स्वरूपाचा प्राधिलेख आहे. कोणत्या, प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या. स्पर्धा परीक्षा पोरांमध्ये त्या संदर्भात बघा, बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकारपुच्छा हे 5च्या 5ही लक्षात राहणं, प्रत्येकाचं व्यवस्थित त्या ठिकाणी अर्थ काय होते. कलम 32 पाठ करायला सोपा आहे. घटनेचा आत्मा म्हणजे काय, कलम 32. घटनेचं हृदय कलम 32. संविधानाचं मूलभूत वैशिष्ट्य कलम 32. हे आपण पाठ करून घेतो. परंतु डिटेलिंगला अलीकडच्या काळामध्ये लय महत्त्व आलं. स्पर्धा परीक्षेमध्ये डिटेलमध्ये जाते आयोग खोलात. का तू किती डिटेल वाचता, का रट्टा मार कार्यक्रम आहे, घेतला तर त्या ठोकळात वाचत बसला, तसं नाही. आता खोलात जाते. तर आपण प्रतिषेध म्हणजे पाहिलं होतं की कनिष्ठ न्यायालयाला वरिष्ठ न्यायालय रोखते किंवा जेव्हा अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत असते तेव्हा. त्यानंतरचा प्रकार आहे उत्प्रेक्षण. याला म्हणते सर्शिओराराय. सर्शिओराराय म्हणजे याचा अर्थ टू बी सर्टिफाईड, की आम्ही प्रमाणित करतो की. आता हे दोन जवळजवळच आहे, म्हणजे एकाच बापाचे दोन लेकरं आहे, माय वेगवेगळे आहे. प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे काय, तर कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकाराच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा निर्णय देत असेल, कायद्याची चूक करत असेल, तर वरिष्ठ न्यायालय काय करते, अशा प्रकारचा प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकरणाच्या विरुद्ध किंवा 1991 पासून प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्ध देखील उत्प्रेक्षण नावाचं हे प्राधिलेख काढता येते. कोणत्या कंडिशनमध्ये काढता येते, ज्यावेळी अधिकार क्षेत्राचं उल्लंघन होत असेल. कधी, अधिकार क्षेत्राचं उल्लंघन. आता प्रतिषेधचं वैशिष्ट्य असं आहे की खटला चालू असताना चालू खटल्यामध्ये प्रतिषेध नावाचा प्राधिलेख काढता येतो. तर उत्प्रेक्षण कधी काढता येतो, खटल्याचा निकाल लागल्यानंतर किंवा अंतिम टप्प्यात असल्यानंतर. खटल्याचा निकाल किंवा अंतिम टप्पा या कालखंडामध्ये उत्प्रेक्षण काढलं जातं. कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण किंवा प्रशासकीय अधिकारी 1991 पासून. पहिले ते नव्हते. म्हणजे कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरणच होते. 91 पासून काय झालं, त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आले. तर त्यांच्या खटल्याचा निकाल किंवा अंतिम टप्प्यामध्ये असेल तर सर्शिओराराय या नावाचा प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय काढू शकते. परंतु हे सगळे प्राधिलेख का काढते, पुन्हा विसरले असाल तर भाऊ लक्षात घ्या, मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं असन, म्हणजे एखाद्या कृतीनं मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असन तर कलम 32च्या अंतर्गत घटनात्मक उपाययोजनेचे हक्क त्याचे 5 प्राधिलेख पाहून राहिलो. 4थ्यापर्यंत आलो, शेवटापर्यंत पोहोचलो आपण. बघा, उत्प्रेक्षण म्हणजे काय समजून सांगितलं, फरक सांगितला. प्रतिषेध चालू खटल्यामध्ये आणि उत्प्रेक्षण खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात. कोणाविरुद्ध, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण. आणि उत्प्रेक्षण त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्ध देखील काढता येऊ शकते. आता ह्या दोन्ही खटल्यांचा पहा, प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण काय केलं जाते, याचा वापर कधी केला जाते, ह्या दोन्ही याचा खटल्याचं हस्तांतरण केलं जाते. खटल्याचे काय केले जाते, हस्तांतरण. हस्तांतरण कुठे केलं जाते, वरिष्ठ न्यायालयाकडे. कनिष्ठ न्यायालयाकडून खटला वरिष्ठ न्यायालयाकडे नेण्यासाठी प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण ह्या 2 प्रकारचे प्राधिलेख कामी येतात. परंतु हे प्राधिलेख केव्हा दाखल केले जाऊ शकतात, जेव्हा मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल. आता मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल म्हणजे ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे. कलम 32 आपण कधी दाखल करू शकतो, जर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असन तर. शंका असन तर नाही. त्यामुळे शंका आहे मूलभूत हक्काचं उल्लंघन होऊ शकते, कलम 32 दाखल करा, जमत नाही. पहिले उल्लंघन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण कलम 32 अंतर्गत हे सगळं प्रतिषेध वगैरे म्हणजे ज्या प्रकारचा कार्यक्रम असन त्या प्रकारचा प्राधिलेख त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. शेवटचा प्रकार आहे अधिकारपुच्छा. शेवटचा प्रकार आहे अधिकारपुच्छा. याला लॅटिनमध्ये को वॉरंटो म्हणतात. आपल्या इंग्रजीमध्ये इंग्रजी डोक्यावर घेतली ना, मराठी बिराठी विसरून गेलो, वराडी विसरलो होतो. मग आमच्यासारखे काही लोक त्या ठिकाणी आले, काही यूट्यूबर आले, इन्फ्लुएन्सर आले, ज्याने वराडी भाषेला चांगलं डोक्यावर घेतलं. परंतु वराडी भाषेला डोक्यावर घेत असताना एका गोष्टीचं दुःख मला सतत वाटत राहते का आम्ही वराडी मोठी केली पण वराडी लोक मोठे करायला कुठेतरी मागं पडून राहिलो. म्हणजे कदाचित त्याचा जर व्यवस्थित अर्थ घेतला तुम्हाला समजेल. आज जर आम्ही आमच्या नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये जर पाहिलं, अकोला वगैरे जिल्ह्यामध्ये, वाशिम वगैरेपर्यंत, तर आमच्याकडे काम करणारे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधले लोक मोठ्या प्रमाणात आहेत सरकारी नोकरीवरती. त्यानं काम करू नये अशा मताचा मी नाही आहे. कामं केले पाहिजे, सगळ्याला नोकरीचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. परंतु जसे तिकडले पोरं आपल्याकडे काम करू राहिले, आपल्या इकडले पोरं तिकडे काम करू राहिले का, ह्या प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि आपल्या इकडले पोरं
तिकडे गेले पाहिजे. म्हणून ह्या सगळा प्रपंच आम्ही मांडत असतो, यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असतो. पोरांपर्यंत नॉलेजच्या नाही 100%, परंतु 2% गोष्टी पाठवण्याचं काम करत असतो. लोक आमच्यावर टीका करते, याचे धंदे आहे म्हणते. अरे गांजा प्यायला शिकवतो आम्ही का चिलमा भरायला शिकवतो, दारू प्यायले अभ्यास करायला शिकवतो ना. पण त्याच्यातही का हे लोकांचे धंदे आहे, यायले काय याचे पैसे भेटते, आम्हाला पैसे भेटते, परंतु आम्ही पैसे घेऊन राहिलो कायचे, तुम्हाला पैसे भेटले कसे भेटन हे शिकवायचे. त्याच्यामुळे हे जे सगळं सांगत असतो सिरियसली पाहत चला आणि फॉलो करत चला, मग येत चला. का मास्तर काय सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते करत नाही. तुम्ही त्या ठिकाणी टिकटॉकचे रील पाहता, इंस्टाग्रामचे रील पाहता, ते पाहू नये. या ठिकाणी आपण ज्ञानाच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. ज्ञानाच्या गोष्टी अशा आहे का 4 त्या ठिकाणी प्राधिकरण सांगितले, 5वा सांगून राहिलो अधिकार कुठच्या, कोण्या अधिकारानं, बाय व्हॉट ऑथॉरिटी असं त्याला इंग्रजीत म्हणते. बाय व्हॉट ऑथॉरिटी, कोण्या अधिकारानं, कोणाला विचारून ते सगळा शांतपणा करून राहिला, हे विचारते सर्वोच्च न्यायालय ह्या प्राधिकरणाअंतर्गत. कोणाला विचारते, जर घटनेनं किंवा कायद्यानं स्थापित केलेलं एखादं कार्यालय असेल आणि त्या कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती आपली लायकी नसताना, पात्रता नसताना, सरकारी बरं खाजगी नाही, सरकारी ठिकाणी आपली लायकी पात्रता नसताना जर अधिकारपद धारण करत असेल आणि असं लोकांच्या लक्षात आलं असेल का अरे हा तर मॅट्रिक फेल आहे तरी मुख्याध्यापक होऊन बसला, मग सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत अधिकार कुच्छेच्या अंतर्गत त्या ठिकाणी प्राधिकरण काढू शकते. सांग बाबू तू कसा काय बसला. हे सरकारी क्षेत्रामध्ये, खाजगीमध्ये करता येत नाही. खाजगीच्या विरुद्ध ह्या प्रकारचा रीट काढता येत नाही. मंत्र्याच्या विरुद्ध रीट काढता येत नाही. का हो मंत्रीजी तुम्ही तर 7वाच वर्ग फेल आहे, तुम्ही कसे काय मंत्री, तिथं जमत नाही. मंत्र्याच्या विरुद्ध काढता येत नाही, खाजगी कार्यालयाच्या विरुद्ध काढता येत नाही, खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. सरकारी व्यक्तीविरुद्ध मात्र आपण या ठिकाणी को वारंटो नावाचा रीट सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून काढू शकतो. आता हे सगळे 5च्या 5 रीट आपण पाहिले. पैकीचे हे जे 4 रीट आहेत हे संबंधित व्यक्ती काढू शकतो, ज्याच्या संबंधित समजा मूलभूत हक्काचं उल्लंघन झालेलं आहे त्याच्या संबंधित व्यक्ती. म्हणजे आता बंदी प्रत्यक्षीकरणात त्याला कोणून ठेवतो तो रीट दाखल करू शकत नाही, त्याचे नातेवाईक वगैरे बाकीचे सगळे आहे, जो पीडित व्यक्ती आहे तो काढू शकते. अधिकार कुच्छा हा जो 4था प्रकार आहे, हा कोणताही व्यक्ती अधिकार कुच्छेच्या अंतर्गत रीटची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करू शकते. आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्या संदर्भामध्ये खटला दाखल करून त्याची शहानिशा करून त्याच्या संदर्भातली सत्यता पडताळणी करून कलम 32च्या अंतर्गत घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणून अधिकार कुच्छा हा रीट काढू शकते. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भारतीय संविधानाचा किंवा घटनेचा जो आत्मा म्हटला जातो तो आत्मा म्हणजे कलम 32. त्या कलम 32चं वैशिष्ट्य काय आहे, आता जे काही मूलभूत हक्क आहे त्याच्या संदर्भातला पुढचाच व्हिडिओ म्हणजे राज्यव्यवस्थेवरचा पुढचा व्हिडिओ मूलभूत हक्कावरच घेऊन येईल. कारण मूलभूत हक्क समजणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल नावाची कन्सेप्ट मला वाटतं थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्यानंतर मंत्री परिषद, कायदेकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधिकरणं, त्यानंतर मागासवर्ग आयोग इत्यादी जे सगळे काही प्रकार त्या घटनेमध्ये आहे, आणीबाणी, हे सगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणून आपण संविधानाकडे पाहू शकतो. संविधानाचा जर द्वेष सोडला तर आपण एक आदर्श भारतीय म्हणून, मग देशाचं तर जाऊ द्या, देशाचं तर कल्याण करू, परंतु स्वतःच्या कल्याणाच्यासाठी जर ह्या देशाचं संविधान आपल्याला काय काय देते हे जाणून घ्यायचं असेल तर संविधान वाचावं लागेल. जर आपल्याला संविधान वाचता येत नसेल तर वेगवेगळे इंटरनेट, आता मोबाईलला एक टिपरं आपल्याकडं, ह्या टिपरावरती बऱ्याचशा गोष्टी भेटते. ह्या जो व्हिडिओ काढला हे टिपरावर पाहून राहिले तुम्ही, ह्या टिपरावर जर आपण पाहत राहिलो तर बऱ्याचशा गोष्टी, ज्ञान जे आहे हे तुम्हाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. आणि अशाच ज्ञानवर्धक ज्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या त्या ज्ञानवर्धक गोष्टीमध्ये माझं पेज देखील त्यात थोडंसं भर पाडेल. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल माझं जे आहे स्वराज्य ज्ञान प्रबोधन, ज्याच्यावर हा व्हिडिओ अपलोडेड आहे ते तुम्ही फॉलो करत चला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि माझे नियमित व्हिडिओ त्या ठिकाणी बघत चला. तुमचं प्रेम कायम असू द्या. पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण एका नव्या वेगळ्या विषयासह नवा एखादा टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.